अर्जुन महिपतला बोलता करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. अर्जुन महिपतला विचारतो की रविराज किल्लेदारांच्या ॲक्सिडेंट मागे कोण आहे, त्या मास्टर माइंडचं नाव सांगायचं आहे फक्त तुला. अर्जुन म्हणत असतो, जर तू नाव नाही सांगितलं तर तू बाहेर फिरतोय आणि तू इकडे जेलमध्ये सडणार आयुष्यभर. तेव्हा अर्जुन महिपतला प्रश्न विचारतो की हा ॲक्सिडेंट का केला तू, तो माणूस कोण आहे ज्याने सुपारी दिली आणि ह्या सगळ्यात रविराज आणि त्याच्या बायकोचा का इन्व्हॉल्व केलाय, किती पैसे घेतलेस या अपघातीसाठी. पण महिपत काही बोलत नाही. जेव्हा अर्जुन म्हणतो महिपतला, मी पोलिसांना सांगतो मास्टर माइंडचा शोध थांबवायला आणि हेही सांगतो मास्टर माइंड दुसरं कोणी नाही तर हा महिपत शिकरेच आहे, तेव्हा अर्जुन जात असतो. तेवढ्यात महिपत मागून बोलतो, मी कशाला मारू त्या किल्लेदाराला, ती सुपारीच होती आणि महिपत जे करतो ना ते छातीत ठोकून करतो, कोणाच्या बापाला नाही घाबरत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग नाव घ्यायला का घाबरतोय, आणि राहिलं तर ह्या फाईलमध्ये तुझी सगळी इन्व्हेस्टिगेशन आहे. महिपतला वाटत असतं की ह्या अर्जुनला हळूहळू सगळं कळेल, त्यापेक्षा मी त्या नाग्याचं नाव सांगून टाकतो. तर दुसरीकडे नागराजने साक्षीला एका गुप्त लोकेशनला बोलवलेले असते. त्या लोकेशनला तिला त्रास होईल याचा व्हिडिओ बनवला जातो. त्यानंतर हा व्हिडिओ महिपतला दाखवला जातो. तर इकडे महिपत नागराजचं नाव अर्जुनला सांगणार असतो, पण त्याआधी त्याला साक्षीचा व्हिडिओ दाखवून सांगितलं असतं की तू काय बोलला तर तिची साक्षीची बॉडी मिळेल. तेव्हा महिपत म्हणतो, फासावर चढलो तरी चालेल पण साक्षीला काही होऊ देणार नाही.